बघ, जर मशीन या शब्दाचा संकेत 19, 7, 9, 14, 15, 20, 11 असेल तर डेंजर या शब्दाचा संकेत तुम्ही कसा लिहाल? असे प्रश्न जर बुद्धिमत्तेला आले तर अशा पद्धतीची एबीसीडी परीक्षेला गेल्यानंतर लगेच लिहून ठेवायची. असे प्रश्न बरेच परीक्षेला विचारले जातात. बघ, मशीन यम साठी 19 हा कोड दिलेला आहे. यम साठी काय कोड दिलेला आहे? 19. यम चा नंबर बघ कुठे आहे? इथे. यम किती आहे? 13 आहे. 13. यम किती आहे? तर यम आहे 13. बरोबर. मग 19 दिलाय, मग त्यामध्ये जर आपण +6 केले तर यमचा कोड 19 होईल. तसंच ए बघ, ए चा कोड असतो, नंबर असतो 1, त्यामध्ये प्लस जर आपण 6 केलं तर कोड तयार होतो 7. तसंच बघ सी आहे. सी चा कोड असतो 3, त्यामध्ये जर आपण 6 ऍड केलं तर कोड तयार होतो 6 आणि 3 9. बघ 9 आलं. म्हणजे यावरून तुला समजलं की जो अल्फाबेटचा नंबर आहे त्या नंबर मध्ये +6 6 6 करत चालले तेव्हा तो अशा पद्धतीचा कोड तयार होतो. तसंच आता आपल्याला डेंजरचा कोड तयार करायचा आहे. काय करायचा आहे? डेंजरचा. बघ, DANGER झालं. डी किती नंबरला आहे माय? डी आहे 4 नंबरला. त्यामध्ये +6 केलं तर उत्तर येतं 10. म्हणजे आपल्या कोडची सुरुवात 10 न असली पाहिजे. बघ, इथं 13, इथं 13, इथं 11 म्हणजे पर्याय क्रमांक सी असेल. पण पुढेही बघ 1 2 आणखी आपण क्रॉस चेक करू. ए चा नंबर असतो 1, +6 केलं तर 7 येतं. एन चा नंबर आहे 14, 14 +6 केलं तर 20 येतं. पुन्हा काय? जी आहे बघ, जी चा नंबर आहे 7, 7 +6 केलं तर उत्तर येतं 13. ई चा नंबर आहे माय 5, 5 +6 केलं तर उत्तर येतं 11. तसंच आर चा कोड बघ, या ठिकाणी आर चा कोड आहे 18, 18 +6 केलं तर उत्तर येतं 24. बघ, 10 7 20 13 11 24, 10 7 20 13 11 24 म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती असेल? सी. हा प्रश्न तुला समजा की नाही समजा कमेंट करून नक्की कळव. असेच नवनवीन प्रश्न घेऊन भेटत राहूया.